नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो। आजच्या या लेक्चरमध्ये आपण 7, 8 आणि 9 फेब्रुवारी 2024च्या सगळ्या महत्त्वाच्या चालू घडामोडी अभ्यासणार आहोत। मागच्या लेक्चरमध्ये आपण फेब्रुवारी महिन्याची सुरुवात केली आहे। त्या लेक्चरमध्ये पूर्ण फेब्रुवारीचा फर्स्ट वीक अगदी डिटेलमध्ये आपण बघितलाय। या लेक्चरमधून आपण 7 ते 9 फेब्रुवारीचे महत्त्वाचे करंट अफेअर बघतोय। या लेक्चरची पीडीएफ तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करा। आळस अजिबात करू नका, कारण या पीडीएफ मध्ये खूप इंटरेस्टिंग माहिती असते, इन्फॉर्मेटिव्ह इमेजेस आहेत, ज्याचा वापर करून तुमचा अभ्यास इंटरेस्टिंग बनेल आणि चांगली रिव्हिजन होत राहील। तर नक्की ही पीडीएफ डाउनलोड करा। त्यासाठी टेलिग्राम चॅनलची लिंक इथं दिलेली आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे। न आळस करता टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि पीडीएफ डाउनलोड करा। तर डायरेक्टली आपण मुद्द्याकडे येऊ। पहिला प्रश्न आहे, अलीकडेच कोणत्या उच्च न्यायालयाला पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश मिळाल्या? आयोग हाच प्रश्न विचारणार, पण आयोग हा प्रश्न विचारताना खूप सारे इतर वाक्य, त्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीशांचं नाव, बऱ्याचशा गोष्टी ऍड करेल। असं पण म्हणाल की या पहिल्या मुख्य महिला न्यायाधीशाला अपॉइंट करण्यात आलं, नियुक्त करण्यात आलं, शपथ देण्यात आली, अशा खूप सारे वर्ड प्रश्नामध्येच वापरले जातात। कारण याच्या मागे एक उद्देश आहे आयोगाचा, की तुमच्यापैकी बऱ्याचशा जणांचा वेळ हा पेपर सॉल्व्ह करण्यासाठी पुरूच नाही। प्रश्नच वाचण्यात तुमचा वेळ एवढा जावा की पुढचे प्रश्न बघायला टाइमच राहिला नाही पाहिजे, आणि तुमच्यापैकी बऱ्याचशा जणांना मग आयोगाला डिस्क्वालिफायच करायचं असतं। कारण तुमच्या तिथं वाचनाची स्पीड काय आहे, तुमचं आकलन किती फास्ट होतंय, हे सगळं चेक करायचंय। म्हणून जनरली आयोगाच्या प्रश्नांची लेंथ मोठी असते। प्रश्न भलेही सोपा असेल, पण त्यांनी लेंथ स्ट्रेच केलेली असते। तर हे काही गोष्टींचा थोडा विचार करत चला, कारण तुम्हाला तुमचं वाचन वाढवायचंय, कौशल्य वाढवायचंय, म्हणजे तुमचा पेपरमध्ये प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी वेळ कमी लागेल। तर तुमचा मी काही जास्त आता वेळ नाही घेत, डायरेक्टली या प्रश्नामध्येच राहू। तर ह्या ज्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश लाभल्यात त्या कोणत्या हायकोर्टला? तर याचं करेक्ट उत्तर आहे ते म्हणजे उत्तराखंड न्यायालय, म्हणजे पर्याय क्रमांक 2। उत्तराखंड उच्च न्यायालयाला त्या उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश लाभलेल्या आहेत, किंवा तिथं पहिल्या मुख्य महिला न्यायाधीश बनल्यात। न्यायमूर्ती बहरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। हा या उत्तराखंड उच्च न्यायालयासाठी ऐतिहासिक टप्पा ठरलेला आहे। माजी सरन्यायाधीश विपिन सांघी तर यांच्या निवृत्तीनंतर 2 फेब्रुवारी रोजी केंद्राने न्यायमूर्ती बहरी यांची उत्तराखंड उच्च न्यायालयामध्ये नियुक्ती करण्याची अधिसूचना दिली होती। ओके, नियुक्तीपूर्वी त्यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयामध्ये कार्यकारी मुख्य न्यायाधीश म्हणून सुद्धा काम पाहिलेलं आहे। तर एवढी माहिती तुम्हाला न्यायमूर्ती बहरी यांच्याविषयीची असायला पाहिजे। मी तुम्हाला ना एक सिंपल होमवर्कचा क्वेश्चन देतोय की भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या? याचं उत्तर तुम्ही कमेंट करून कळवा। थोडा रिसर्च करा, थोडा गुगल करा, या गोष्टी तुम्हाला स्वतः सर्च केल्यानंतर जास्त लक्षात राहतील। सिंपल क्वेश्चन मी तुम्हाला विचारला आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या? ओके, आता या प्रश्नाच्या माध्यमातून उच्च न्यायालयांचा विषय आपण काढलाय। तर अगदी डिटेलमध्ये पॉलिटी पॉइंट ऑफ व्ह्यू, जे आपल्याला पॉलिटीमध्ये क्वेश्चन येतील त्या मुद्द्यांना धरून आपण उच्च न्यायालय हा विषय थोडक्यात समजून घेऊ। उच्च न्यायालयाचा भारतातला इतिहास सांगायचा झाला तर भारतात उच्च न्यायालयाचा कायदा 1861 नुसार 1862 मध्ये कलकत्ता, बॉम्बे, मद्रास या वेगवेगळ्या ठिकाणी उच्च न्यायालयांची स्थापना करण्यात आली। 4थ्या क्रमांकाला जे भारतामध्ये उच्च न्यायालय स्थापन झालं ते म्हणजे अलाहाबाद उच्च न्यायालय हे 1866 मध्ये स्थापन झालेलं आहे। 1950 मध्ये जाऊन काय झालं तर जी प्रांतिक उच्च न्यायालय जी होती, हे तर आपण मुख्य उच्च न्यायालय बघितले 4, पण जे प्रांतिक उच्च न्यायालय इतर राज्यांमध्ये स्थापन करण्यात आली होती ना, तीच न्यायालय, प्रांतिक उच्च न्यायालय ही त्या संबंधित राज्यांची उच्च न्यायालय सुद्धा बनली होती। तर हे काही मुद्दे लक्षात ठेवायचे। या उच्च न्यायालय संदर्भात आपल्या घटनेमध्ये तरतूद कुठे आहे? घटनेच्या भाग 4 मध्ये कलम 214 पासून ते कलम 231 पर्यंत उच्च न्यायालयाविषयांच्या तरतुदी आहेत। जसं की कलम 214 मध्ये प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय कार्य करत असणारे याची तरतूद कलम 214 मध्ये दिली आहे। 7व्या घटना दुरुस्तीनुसार, जी की 1956 मध्ये करण्यात आली होती, संसदेला 2 किंवा अधिक राज्यांसाठी
किंवा दोन किंवा अधिक राज्य किंवा एक किंवा अधिक केंद्रशासित प्रदेश, तर या सगळ्यांमध्ये सामायिक किंवा कॉमन उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार संसदेने दिलेला आहे. त्यासाठी 7वी घटनादुरुस्ती करण्यात आली होती. ही घटनादुरुस्ती लक्षात ठेवायची, कारण एक्झाम मध्ये याच्यावरती क्वेश्चन बनू शकतो की कलम 214 मध्ये तर दिलंय की प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असायला पाहिजे, पण 7व्या घटनादुरुस्तीने त्याच्यामध्ये थोडा बदल केलाय आणि 2 राज्यांमध्ये मिळून किंवा एक राज्य एक केंद्रशासित प्रदेश किंवा 2 राज्य एक केंद्रशासित प्रदेश, तर अशा कंबाईन मध्ये सुद्धा, अशा सगळ्यांमध्ये मिळून सुद्धा कॉमन उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार 7व्या घटनादुरुस्तीनुसार मिळालेला आहे. ठीक आहे. आता तुम्हाला वाटत असेल की मग हे जे कॉमन उच्च न्यायालय जे आहेत, सामायिक जे आहेत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये असलेली किंवा 2 राज्यांमध्ये मिळून, ती कुठली कुठली, तर नावं लक्षात ठेवा, एक्झाम मध्ये याच्यावरती सुद्धा क्वेश्चन येईल. बॉम्बे उच्च न्यायालय, बॉम्बे हायकोर्ट, गुवाहाटी हायकोर्ट, पंजाब व हरियाणा उच्च न्यायालय. तर ही काही एक्झाम्पल्स आहेत जे की सामायिक उच्च न्यायालय आपल्या भारतामध्ये आहेत. दिल्लीचं जे उच्च न्यायालय जे आहे, दिल्ली हायकोर्ट जे आहे ना, तर ते असं एकमात्र हायकोर्ट आहे की जे केवळ त्या केंद्रशासित प्रदेशामधल्या समस्या सॉल्व्ह करत आहे. म्हणजेच एकमेव केंद्रशासित प्रदेश असा आहे दिल्ली की जिथं स्वतःचं त्यांना उच्च न्यायालय आहे, दिल्ली उच्च न्यायालय. ओके, लक्षात ठेवा. इंटरेस्टिंग काही गोष्टी जर की तुम्हाला माहिती असाव्यात की आपल्या देशामध्ये उच्च न्यायालय हे फक्त राज्यांच्या राजधानीच्याच ठिकाणी असतात का, तर असं नाही. आपल्या देशामध्ये असं नाहीये. आपल्या देशामध्ये राज्यांच्या राजधानी शहरा व्यतिरिक्त इतर ठिकाणी सुद्धा उच्च न्यायालय आहेत. जसं की उत्तर प्रदेशची राजधानी काय आहे, तर ती आहे लखनौ. पण उत्तर प्रदेश उच्च न्यायालय हे लखनौ मध्ये आहे का, तर नाही, ते आहे अलाहाबाद मध्ये. ओके, म्हणजे प्रयागराज मध्ये. त्यानंतर असंच मध्य प्रदेश बाबतीत सुद्धा आहे. मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाल, पण त्याचं जे हायकोर्ट आहे हे जबलपूरमध्ये आहे. ओडिशाबाबत पण तसंच आहे. ओडिशाचं जे हायकोर्ट आहे ते कटकमध्ये, राजस्थानचा हायकोर्ट जोधपूरमध्ये. राजस्थानच्या हायकोर्टची बिल्डिंग तुम्ही एकदा सर्च करा, खूप सुंदर अशी इमारत आहे ती, जोधपूरमध्ये आहे. पण राजस्थानची राजधानी जोधपूर आहे का, तर नाही. छत्तीसगडचं जे हायकोर्ट आहे हे बिलासपूरमध्ये, केरळचं हायकोर्ट आहे अर्नाकुलम मध्ये आणि उत्तराखंडचं जे हायकोर्ट आहे हे नैनितालमध्ये आहे. ओके, हे काही गोष्टी तुम्ही इंटरेस्टिंग फॅक्ट्स म्हणून लक्षात ठेवू शकता. कलम 216 जे उच्च न्यायालयांचं आहे, तर त्याच्यामध्ये उच्च न्यायालय हे एक मुख्य न्यायाधीश व राष्ट्रपतींना आवश्यक वाटतील तेवढे इतर न्यायाधीश या सगळ्यांचं मिळून उच्च न्यायालय बनल किंवा उच्च न्यायालयाची अशी रचना असणारे हे कलम 216 मध्ये तरतूद केलेली आहे. लक्षात ठेवायची, कलम 216 कशा संदर्भात आहे, तर उच्च न्यायालयामध्ये एक मुख्य न्यायाधीश असणारे आणि राष्ट्रपतींना वाटेल तेवढे इतर न्यायाधीश असतील. ठीक आहे मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, घटनेमध्ये उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्येबाबत निश्चित तरतूद करण्यात आलेली नाहीये. ती संख्या राष्ट्रपतींच्या मर्जीवरती आहे आणि हा अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आलाय. न्यायाधीशांची जी पात्रता आहे ना हायकोर्टमध्ये, तर ती कशी आहे, तर तो भारताचा नागरिक असावा, त्या व्यक्तीने भारताच्या राज्यक्षेत्रात किमान 10 वर्ष न्यायिक पद धारण केलेलं असावं किंवा त्या व्यक्तीस एखाद्या उच्च न्यायालयामध्ये अथवा 2 किंवा अधिक उच्च न्यायालयामध्ये सलग 10 वर्ष वकील म्हणून काम करण्याचा अनुभव असावा. असा व्यक्ती हा उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशासाठी पात्र असतो. न्यायाधीशांच्या पात्रतेबद्दल एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की इथं वयाची, किमान वयाची कुठेही मर्यादा नाहीये. म्हणजे तो व्यक्ती किमान किती वर्षांचा असावा, त्याचं वय किती असावं हे मेन्शन केलेलं नाहीये, पण त्याची रिटायरमेंटचं एज फिक्स केलेलं आहे. ओके, आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेमणुकीसाठी निष्णात कायदेपंडित असण्याबाबतची पात्रता सुद्धा ठेवण्यात आलेली नाहीये. पण ही पात्रता ही सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदासाठी आहे. ओके, तर लक्षात ठेवायचं, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेमणुकीसाठी निष्णात कायदेपंडित असण्याबाबत पात्रता मेन्शन केलेली नाहीये. उच्च न्यायालय हे आपल्या राज्यांच्या न्यायव्यवस्थेचे सर्वोच्च संस्था असते आणि त्याच्यामुळं सर्वोच्च न्यायालयाप्रमाणेच उच्च न्यायालयाला सुद्धा व्यापक अधिकार देण्यात आलेत. आपल्या राज्यामधल्या नागरिकांचे मूलभूत हक्कांचं संरक्षण करणं हे उच्च न्यायालयाचं मुख्य काम आहे. आणि त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाकडे एक महत्वाचं कार्य सुद्धा आहे, घटनेचा अर्थ लावणे. हे काम सुद्धा उच्च न्यायालयाला करावं लागतं राज्य संदर्भात. ठीक आहे, आणि उच्च न्यायालयामध्ये जे न्यायाधीश आहेत तर त्यांचा जर कार्यकाल बघाल तर त्यांचं वय 62 पूर्ण होईपर्यंत
मुख्य न्यायाधीश किंवा न्यायाधीश म्हणून उच्च न्यायालयामध्ये काम करू शकतात वय वर्ष 62 पूर्ण होईपर्यंत. आणि जर त्यांना ते स्वतःला राजीनामा द्यायचा असेल तर ते राष्ट्रपतींकडे स्वतःचा राजीनामा पाठवू शकतात किंवा संसदेच्या शिफारशीनंतर राष्ट्रपती त्यांना पदावरून सुद्धा दूर करू शकतात. त्यासाठी संसदेने शिफारस करणं गरजेचं आहे. ओके. आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यावरती त्यांना स्वतःचं उच्च न्यायालयामधलं पद सुद्धा सोडावं लागतं. तर हे तर कॉमनच आहे की ज्यावेळेस ते दुसऱ्या न्यायालयामध्ये जातात तर इकडच्या न्यायालयाचं त्यांचं पद सुटतंय. ठीक आहे. तर एवढी काही माहिती तुम्हाला उच्च न्यायालयांविषयीची असायला पाहिजे. आपण थोडक्यात पॉलिटीला इथं रिवाइज केलंय. तर आय होप इथं या लेक्चरच्या माध्यमातून करंट अफेअर्स नाही तर तुम्हाला मेन तुमचा सब्जेक्ट सुद्धा रिवाइज होतोयच. तर म्हणून हे लेक्चर तुम्ही रेग्युलर बघाच. आता पुढचा प्रश्न बघूयात. कॉलराच्या उद्रेकादरम्यान भारताने कोणत्या देशाला मानवतावादी मदत पाठवली आहे? तर तो देश आहे झांबिया. पर्याय क्रमांक 1. झांबियामध्ये कॉलराच्या उद्रेकादरम्यान भारताने त्यांना मदत पाठवली आहे. सुमारे 3.5 टन वजनाच्या मदत पॅकेजेस कॉलराचा प्रसार रोखण्यासाठी भारताकडून पाठवण्यात आले, ज्याच्यामध्ये जलशुद्धीकरण म्हणजे पाणी स्वच्छ करण्यासाठी जी उपकरणं आहेत, क्लोरीनच्या गोळ्या आहेत, ORSची पाकिटं ज्याच्या मार्फत कॉलरा परत पसरणार नाही तिकडं, तर अशा सगळ्या सुविधा आपण पाठवण्याचा प्रयत्न केलाय. 31 जानेवारीपर्यंत झांबियामध्ये 16,000हून अधिक कॉलराचे रुग्ण आढळले होते, ज्यामध्ये 613 जणांचा कॉलरामुळे मृत्यू सुद्धा झालेला आहे. तर एक मोठा पर्सेंटेज आहे. जसं की जर तुम्ही बघाल तर या कॉलराच्या साथीमुळे तिथं साधारण मृत्यू दर हा 4% पोहोचला आहे. तर त्यामुळं आपण मदत जी पाठवली ही नक्कीच तिथं कामी पडेलच. ठीक आहे. आता मुख्य मुद्दा म्हणजे इथं झांबिया हा देश कुठे आहे नेमका? तर नावावरून तर माहिती आपल्याला की हा एक आफ्रिकन कॉन्टिनेंट मधला देश असेल. तर यस, आफ्रिका खंडामध्ये जर तुम्ही बघाल तर इथं आफ्रिकेच्या साऊथ भागामध्ये जर तुम्ही थोडंसं दक्षिणेकडे आला तर इथं जो अगदी दक्षिणेतल्या सेंटरमध्ये असलेला जो देश आहे झांबिया, तर इथं आता सध्या कॉलराची साथ पसरली आहे, ज्यामुळं तिथं मृत्यूचा दर साधारण 4% पोहोचलाय जेवढे रुग्ण सापडत आहेत त्यापैकी. तर हा जो देश आहे हा पूर्णपणे भूपरिवेष्टित देश आहे, म्हणजे लँडलॉक कंट्री आहे ती. आणि त्याच्या आजूबाजूला जर तुम्ही इथं बघाल मॅपमध्ये तर डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो आहे उत्तरेला, त्यानंतर तांझानिया आहे. क्लॉकवाईज लक्षात ठेवायचं असतं, एक्झाममध्ये विचारलं जातं. त्यानंतर इथं मालावी नावाचा देश आहे. खाली जर तुम्ही थोडं याल दक्षिणेकडे तर झिम्बाब्वे आहे. आणि अगदीच दक्षिणेला जो थोडीशी बॉर्डर शेअर करतोय तो हा बोट्सवाना. त्यानंतर इथं नामिबियाची सुद्धा बॉर्डर झांबियाला लागूनच आहे. आणि अगदीच जो पश्चिमेकडचा देश आहे तो म्हणजे अँगोला. तर एवढ्या सगळ्या देशांनी हा झांबिया हा देश पूर्ण घेरलेला आहे किंवा त्याचे सगळे नेबरिंग कंट्रीज. इथं लुसाका नावाची याची राजधानी आहे आणि झांबिया क्वाचा, तर ही या झांबियाचं चलन आहे, झांबिया क्वाचा. ओके. तर ही काय माहिती तुम्ही लक्षात ठेवाच. पुढचा प्रश्न. वणव्यामुळे चर्चेत असलेला वाल्पारासो कोणत्या देशात आहे? वाल्पारासो हा प्रदेश आहे, तो कोणत्या देशात आहे हे तुम्हाला विचारलंय. इथं या इमेजमध्ये जसं दिसत आहेत असे कलरफुल घरं वगैरे, अगदी म्हणजे निसर्गरम्य आणि लोकांना एक अट्रॅक्ट करणारा प्रदेश म्हणून याला ओळख यायची. आणि तो चिली या देशामध्ये आहे. पर्याय क्रमांक 1. तर वाल्पारायसो हे कुठला प्रदेश आहे? तर चिली या देशामधला, जिथं सध्या स्थिती थोडी जास्त बिकट आहे. जर तुम्ही या इमेजेस बघाल तर हे आग लागलेली वनं जी आहेत किंवा हे सगळं थोडं क्षतिग्रस्त झालंय, तर हा तिथं वणव्यांमुळे हा सगळा प्रकार झालेला आहे. तिथं मोठ्या प्रमाणात वणवा पेटलेला आहे आणि त्याच्यामुळं जवळपास 46 जणांचा वगैरे मृत्यू झाला. हजारांपेक्षा जास्त घरं तिथलची उद्ध्वस्त झालीत. एक्झाममध्ये किती लोक मेले, कुठल्या वगैरे हे सगळं झालं तर किती नुकसान झाले हे नाहीत विचारत. एक्झाममध्ये विचारतात की जसा हा प्रश्न इथे डिझाईनच केलाय की वणव्यांमुळे चर्चेत असलेला वाल्पारायसो हा प्रदेश कुठल्या देशात आहे, हाच क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर चिली हे त्याचं उत्तर आहे. वाल्पारायसो बद्दल जर सांगायचं झालं तर हा चिलीमधला, चिलीच्या सेंटरमध्ये लोकेट असलेला हा एक प्रदेश आहे. आणि याच्यामध्ये साधारण 2017 नुसार 17,90,000 आसपास लोकसंख्या आहे. आणि या चिली देशातला दुसरा सर्वात दाट लोकवस्तीचा हा प्रदेश आहे आणि तिथंच वणवा पेटलेला आहे आणि त्याच्यामुळे नुकसान झालेलं आहे. तर अगेन या प्रश्नामधून सुद्धा आपण थोडंसं या भूगोलाला समजून घेऊ. आपण मॅप रिडिंग वरतीच जरा भर देतो या प्रश्नामध्ये. तर
साऊथ अमेरिका कॉन्टिनेंटमध्ये या. इथं या पूर्ण किनारपट्टीला लागून, या कॉन्टिनेंटच्याच किनारपट्टीला लागून जो देश तुम्हाला दिसतोय, जो इथं लाईट ग्रीन शेड केलेला आहे, तर तो चिले हा देश. ठीक आहे. तर याची राजधानी आहे सांटियागो आणि इथं पेसो नावाचं चलन चालतं, चिलियन पेसो. ओके, चिलियन पेसो इथलची करन्सी आहे. आणि इथं जर तुम्ही या देशाची जर सीमा बघाल तर पॅसिफिक ओशनलाच लागून असलेली त्याची पूर्ण किनारपट्टी आहे. उत्तरेकडे जर तुम्ही बघितलं तर पेरू हा देश या चिलेसोबत बॉर्डर शेअर करतोय. एक्झाममध्ये थोडे वर्णनात्मक क्वेश्चन येतात की जर तुम्हाला ब्लँक मॅप दिला आणि म्हणतील की त्याच्या उत्तरेला पेरू आहे, त्यानंतर इकडं अर्जेंटिना देशाची सीमा सगळ्यात जास्त लागून आहे, पॅसिफिक ओशन किंवा पॅसिफिक समुद्रातला हा देश आहे, तर तो देश कोणता? तर तो म्हणजे चिले. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात. कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने समान नागरी संहिता अहवालाला मंजुरी दिली? खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. येणारे राज्यसेवा, संयुक्त गट ब या परीक्षांमध्ये अगदी द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक म्हणून सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. आयोगाला जर तुमचा अवेअरनेस चेक करायचं तर हा क्वेश्चन विचारलाच पाहिजे. तर या प्रश्नाचं उत्तर ते म्हणजे उत्तराखंड. उत्तराखंड राज्य सरकारने नुकताच UCC म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड, समान नागरी संहिता ही त्यांच्या राज्यामध्ये आता मंजूर केलेली आहे. म्हणजे आता याच्यावर नेमका फरक काय पडणार आहे तर ते समजून घ्या पहिल्यांदा की युनिफॉर्म सिव्हिल कोड आल्यानंतर बदल काय होतोय, नेमका काय परिणाम होणार आहे याचा. तर याच्यामुळं विवाह, घटस्फोट, जमीन, मालमत्ता, वारसा हक्क किंवा वारसा संदर्भातले कायदे, तर हे सगळ्या नागरिकांना त्या राज्यामध्ये समान पद्धतीने लागू होतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता खरं तर कायदा कसा असतो माहिती का मित्रांनो, कायदा हा 2 कॅटेगरीमध्ये आपण ब्रॉडली आपण डिवाइड करू शकतो. म्हणजे असे काही कायदे असतात जे सिव्हिल कोर्टामध्ये चालतात, म्हणजे दिवाणी हक्कांसंदर्भातचे काही कायदे असतात, दिवाणी खटल्यांसंदर्भातचे काही कायदे असतात. आणि दुसरं म्हणजे जे क्रिमिनल ऑफेन्स जे घडतात, म्हणजे जे मोठे गुन्हे आहेत, क्राईम्स आहेत, त्या संदर्भातचे. मग क्रिमिनल कोर्टामध्ये चालणारा जो कायदा आहे हा तर आपला IPCचे म्हणजे इंडियन पिनल कोड नुसारच तिथं गुन्हेगारांना शिक्षा होतात. म्हणजे एकाने जर समजा फॉर एक्झाम्पल हिंदू माणसाने जर कुणाचा खून केला आणि मुस्लिम माणसाने कुणाचा खून केला तर दोघांना समान शिक्षा आहे. पण दिवाणी न्यायालयामध्ये तसं नाही. आतापर्यंत दिवाणी न्यायालयामध्ये भारतात काय होतंय, फॉर एक्झाम्पल हिंदू माणसाने जर त्याच्या पत्नीला डिवोर्स दिला आणि जर तसाच मुस्लिम व्यक्तीने त्याच्या पत्नीला डिवोर्स दिलाय, तलाक दिलाय, तर दोघांसाठी सुनवाई वेगवेगळ्या कायद्यांच्या रेफरन्सनुसार होतीये. हिंदू माणसासाठी वेगळा कायदा आहे, मुस्लिमांसाठी त्यांच्या इतर जे काही कायदे आहेत त्याच्यानुसार त्यांना शिक्षा होतीये किंवा त्यांना सोडलं जातं. इव्हन महिलांच्या विवाहाचे वय जे आहे, कमीत कमी वय किती असावं ह्याच्या संदर्भात सुद्धा वेगवेगळ्या धर्मांमध्ये वेगवेगळ्या तरतुदी आहेत. तर याच्यामुळे काय होतं, आपल्या कायद्या प्रणालीमध्ये, न्याय प्रणालीमध्ये आपल्या कन्फ्युजन तयार होतं, वेळ खाऊ प्रोसेस बनत जाते. कारण प्रत्येक नागरिक ज्यावेळेस न्याय मागायला येतोय तर पहिल्यांदा त्याचा धर्म काय आहे, तो कोणत्या कायद्यानुसार आपण त्याची चौकशी करायची आहे, तर हे सगळे प्रश्न पुढे येतात. या कायद्यावरती अगदी विस्तृत बोलायचं म्हटलं तर 1-2 तासाचं लेक्चर सुद्धा कमी पडेल. पण बारकावे आपण अगदी जे काही इथं महत्वाचे आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ते इथं समजून घेऊ. जसं की भारतामध्ये, स्वतंत्र भारतामध्ये उत्तराखंड हे पहिलं असं राज्य बनलंय की ज्यांनी स्वतःचा युनिफॉर्म सिव्हिल कोड हा लागू केलाय. म्हणजे त्यांनी हा जो काही समान नागरी संहिता जी आहे ही राज्यामध्ये लागू केली आहे. असं स्वतंत्र भारतातलं पहिलं राज्य आहे. पर्टिक्युलरली स्वतंत्र भारतातील असा शब्द वापरलाय. जर आत्ताच्या भारतातला बघितलं तर दुसरं हे राज्य आहे जिथं युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू आहे. तुम्ही म्हणाल की सर पहिलं राज्य कुठलं आहे मग, तर पहिलं राज्य आहे गोवा. गोवामध्ये पोर्तुगीजांनी 1860च्या दशकामध्येच युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू केलाय. तर गोवा हे पहिलं राज्य आहे. आणि स्वतंत्र भारतातलं पहिलं राज्य ते म्हणजे उत्तराखंड. उत्तराखंडचे मुख्यमंत्री ते म्हणजे धामी, आणि त्यांनी एक मसुदा सादर केला होता आणि लगेच दुसऱ्या दिवशी तो पारित सुद्धा झाला. आता UCCचा मसुदा समितीबद्दल आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन येईल की उत्तराखंडमध्ये जे UCC युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू झालाय तर त्याची मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते, म्हणजे कुणाच्या अध्यक्षतेखाली, कुठल्या समितीच्या अध्यक्षतेखाली UCCचं त्यांनी ड्राफ्ट बनवला, तर ते आहेत निवृत्त न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई. तर नाव लक्षात ठेवायचं आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली होती
ज्यांनी UCCचा मसुदा हा उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना सादर केला. ओके, लक्षात ठेवायचं, एक्झाम मध्ये विचारलं जाईल. आता थोडं मुख्य मुद्द्याकडे येऊ की नेमका बदल काय होणार आहे या उत्तराखंडमध्ये. तर उत्तराखंडमधल्या महिलांसाठी लग्नाचं कमीत कमी जे वय असणार आहे हे सगळ्या धर्मासाठी 18 असणार आहे. आता म्हणजे मुस्लिमांमध्ये आधी 14 वर्षाच्या मुलीचं पण लग्न होत होतं, ख्रिश्चनांमध्ये पण तसंच आहे आणि बाकी इतर धर्मांचं. आता तसं न होता सरसकट सगळ्या मुलींचं किमान जे वय आहे तर ते 18 असणार आहे. आता इथं सगळे जे मुख्य मुद्दे आहेत ना हे महिलांसंदर्भातच आहेत, कारण या कायद्यानुसार वंचितांची डेफिनेशन केली आणि ती आहे महिला. वंचित म्हणजे काय की ज्यांना काहीतरी अन्याय फेस करावा लागतोय किंवा त्यांना त्यांचे हक्क मिळत नाहीयेत अशा घटकाला वंचित म्हटलं जातं. मग ते पर्टिक्युलरली वेगवेगळ्या कायद्यांसाठी वंचितांची डेफिनेशन वेगळी असते. म्हणजे काही कायद्यांमध्ये अॅट्रॉसिटीचा कायदा बघितला तर तिथं एकूणच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तर यांना वंचित असं टॅग दिलेला असतो. जर तिथं महिला असा टॅग दिलेला नाहीये, म्हणजे महिलांना वंचित नाही म्हटलेलं. पण या कायद्यामध्ये पर्टिक्युलर जे वंचित आहेत तर ते इथं महिला आहेत आणि म्हणून सगळे जे होणारे बदल आहेत हे मेजॉरिटी महिलांना सक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनातून आहेत, सगळ्या धर्मांच्या महिलांना सक्षम बनवण्यासाठी. दुसरा मुद्दा किंवा दुसरा जो बदल आहे तो पुरुष आणि महिला दोघांनी घटस्फोट घेण्याचा समान अधिकार मिळालेला आहे. लिव्ह इन रिलेशनशिप संदर्भातचे काही जे दोघांचं नातं असेल तर ते जाहीर करायचं अशा प्रकारचा याच्यामध्ये तरतूद आहे. महिलांना दुसऱ्यांदा लग्न करण्याला सुद्धा बंधन नसणार. म्हणजे आधी काय व्हायचं की समजा अगेन सेम एक्झाम्पल बाकी धर्मांमध्ये पण होतंय, पण आपल्याला जे मुख्य प्रचलित माहिती आहेत तर त्या गोष्टी अशा आहेत की जर हिंदूमध्ये एखाद्या महिलेचा एखादी महिला विधवा झाली फॉर एक्झाम्पल तर ती काही कालांतरानंतर लग्न करू शकते, दुसऱ्या माणसासोबत लग्न करेल. पण इस्लाममध्ये ते नाही होऊ शकत, मुस्लिमांमध्ये नाही होऊ शकत आहे. मग याच्यासाठी म्हणून हे सगळ्यांना अगदी एका महिला म्हटल्यावरती सगळ्या धर्माच्या समान सगळ्यांना ट्रीटमेंट समान देण्यासाठी म्हणून हे सगळा बदल UCCच्या मार्फत केला जातोय. अनुसूचित जमातींना मात्र उत्तराखंडमधल्या याच्यातून बाहेर ठेवण्यात आलंय. अनुसूचित जमाती म्हणजे काय, शेड्यूल्ड ट्राईब्स, म्हणजे ज्या काही जमाती आहेत अनुसूचित जमाती त्यांना आता बाहेर ठेवलंय. तर बऱ्याचशा जणांना असा प्रश्न विचारायचे की त्यांना का बाहेर ठेवलं, मग त्यांना पण घ्यायचं ना मेन स्ट्रीम मध्ये. तर नाही, त्यांना याच्यामध्ये आत्ताच ऍड केलेलं नाही. याचं कारण म्हणजे ना मला तर असं वाटतं की ज्या त्यांच्या ट्रॅडिशन्स आहेत त्यांच्या इतर ज्या म्हणजे जर तुम्ही आदिवासी भागांमध्ये असाल, जर तुम्हाला त्याच्याबद्दल थोडी माहिती असेल तर एक गोष्ट लक्षात येईल की आदिवासींचं जे एकूणच आचरण आहे, व्यवहार आहे हा इतर नागरिकांच्या तुलनेत खूपच वेगळा असतो. त्याच्यामुळे इथलच्या सगळ्या नागरिकांचे कायदे त्यांच्यावरती आपण लादू शकत नाही. तर म्हणून आणि त्यांच्यावरती अन्याय अत्याचार होईल, त्यांच्या परंपरा रूढी वगैरे ज्या आहेत ह्या आपण आता आपल्यासोबत कम्पेअर नाही करू शकत, म्हणून त्यांना या UCC मधून बाहेर ठेवण्यात आले. आणि जर केंद्राने UCC आणलं तर त्यावेळेस सुद्धा तसंच प्रोबॅबली होईल. कारण तुम्ही अंदमान निकोबार या बेटाचा जर विचार केला असेल तर तिकडच्या ज्या ट्राईब्स आहेत तर त्या तर अजून सुद्धा एका वेगळ्याच जगामध्ये राहिल्यासारखे राहतात आणि आपण त्यांना कधी सुद्धा मेन स्ट्रीम मध्ये आणण्याचा प्रयत्न नाही करत, कारण ते त्यांचं नेचर आहे. त्यांना आपण तेवढा स्वातंत्र्यच दिलेलं आहे की त्यांना ज्या पद्धतीने ते आतापर्यंत जन्म घेतल्यापासून वागतायत तर तशाच पद्धतीच्या जमाती वागतायत त्या. ओके, आता मुख्य मुद्दा इथं आहे की या UCC नंतर बहुविवाह पद्धतींना बंधन सुद्धा येणार आहे. म्हणजे कुठलाच धर्माचा व्यक्ती हा त्याची पती किंवा पत्नी जिवंत असताना इतर लग्न करू शकत नाही. तर अशा प्रकारची तरतूद सगळ्यांसाठी सरसकट लागू असेल. मुस्लिमांना 4 लग्न करण्याची सूट सुद्धा इथे नसणार आहे. आणि त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे जे वारसा हक्क आहे तर उत्तराधिकारी किंवा वारसा हक्क हा मुलींच्या संदर्भात समानतेने लागू होईल. म्हणजे मुलींना जी काही येणारी संपत्ती ही समान तिथं मिळणार आहे. अशा प्रकारच्या तरतुदी. त्याचबरोबर बऱ्याच आहे जसं की मुस्लिम महिलांबद्दल जर सांगायचं झालं आणखीन एक मुद्दा तर त्या अडॉप्ट सुद्धा करू शकतात. म्हणजे त्यांना जर मूल होत नसेल तर ते एखादं मूल अडॉप्ट करतील, अशा प्रकारची तरतूद सुद्धा या कायद्यामध्ये आहे. आय होप मी थोडक्यात सगळ्या मुद्द्यांना टच केलाय. माझं काय होतं जनरली जर माहिती असेल मला तर मी त्या विषय म्हणजे खूपच डिटेलमध्ये शिरत जातो. तर जनरली तुम्ही बघत असाल की युट्यूबवरती 10-15 मिनिटांमध्ये सगळं काही संपवण्याचा ट्रेंड आहे आणि त्याच्यामध्ये मॅक्झिमम त्यांच्या क्लासचीच ऍड करणं, तुम्ही हे जॉईन करा, ते जॉईन करा, आमचं सबस्क्रिप्शनच घ्या, कोर्सच जॉईन करा, अशाच चर्चा खूप होत राहतात. मी फक्त हे लेक्चर सुरू करण्यापूर्वी ना
5 ते 6 दिवस थोडा एक रिसर्च केला, थोडे बाकीचे व्हिडिओज बघितले, तर मला लक्षात आलं की बाकीकडे 1-1 तास जर करंट अफेअर घेतायत तर तिथं पाऊण तास तर ते लाईव्ह मध्ये चॅट बरोबरच गप्पा सुरू आहेत. म्हणजे आमच्यासोबत लाईव्ह चॅट करतायत, गुड मॉर्निंग कोण म्हणलं की त्याच्यावरतीच सुरू, मग आज तुम्ही हे करताय ते करताय, असंच म्हणजे इतका टाइमपास विद्यार्थ्यांचा होतोय ना, मला बघूनच खूप वेगळं वाटलं की मुलं बघतात सुद्धा तसे व्हिडिओ. म्हणजे त्याच्यात मुलांची पण चूक आहे. म्हणजे तिथं बघायला जाणारे मुलं हे चॅट करायसाठी बघायला जात आहेत. तर तसं चॅट वगैरे करत बसण्यासाठी तुमचा वेळ वाया घालवू नका. आणि म्हणून माझा भर हा नेहमी रेकॉर्डेड लेक्चर्सला असतो की तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर्स बघा. जे तुम्हाला लेक्चर बघून झाल्यानंतर शंका डोक्यामध्ये येतील, कमेंटमध्ये विचारा. कमेंटमध्ये जर उत्तर नाही मिळालं तर एखाद्या पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला त्याच्याबद्दलच्या माहिती मिळूनच जाईल. पण लाईव्ह लेक्चर मित्रांनो अटेंड करू नका, त्याच्यातून तुमचा फक्त टाइमपास होतो. तुम्ही इथं कम्पेअर करून बघा आजचं लेक्चर झाल्यानंतर की जेवढ्या तुम्हाला नोट्स काढता आल्या, जेवढ्या तुम्हाला माहिती इथं मिळाली आहे, ही तुम्हाला लाईव्ह लेक्चरमध्ये मिळते का, कम्पेअर स्वतः करा. ओके, तर आता वेळ नाही घे, डायरेक्टली पुढचा प्रश्न बघू. पॅरिस ऑलिम्पिकसाठी डिजिटल शेंझेन विजा जारी करणारा पहिला देश कोणता? तर पहिला देश डिजिटल शेंझेन विजा देणारा आणि तो आहे फ्रान्स, पर्याय क्रमांक 2. आता हे पॅरिस ऑलिम्पिक, शेंझेन विजा हा प्रकार काय मी थोडक्यात सांगतो. डिजिटल शेंझेन विजा जारी करणारा फ्रान्स हा युरोपातला पहिला देश ठरलाय. तर फ्रान्सनी 1 जानेवारी 2024 पासून 2024 मध्ये जे ऑलिम्पिक्स किंवा पॅरा ऑलिम्पिक्स हे खेळ होणार आहेत या संदर्भात विजा अर्जावर प्रक्रिया करण्यासाठी ऑलिम्पिक्स कॉन्स्युलेट नावाची प्रणाली सुरू केली आहे. म्हणजे ते विजा प्रणाली त्या ऑलिम्पिक कॉन्स्युलेटच्या माध्यमातून करतायत. फ्रान्सनी 70,000 शेंझेन विजाच्या प्रक्रियेसाठी पूर्णपणे ऑनलाईन प्रक्रिया राबवणे किंवा ऑनलाईन प्रक्रिया तयार केलेली, योजना आखलेली आहे. ऑलिम्पिक वाणिज्य दूतावासमध्ये 15,000हून जास्त आंतरराष्ट्रीय खेळाडू, 9,000पेक्षा जास्त पत्रकार आणि परदेशी जे काही शिष्टमंडळ वगैरे असतात त्यांचा विजा हाताळण्यासाठी अशा प्रकारची सिस्टीम ऑलिम्पिक कॉन्स्युलेट त्यांनी सुरू केली फ्रान्सनी. आता हे शेंझेन विजा हा नेमका प्रकार काय आहे? तर ऍक्च्युली शेंझेन हा एक एरिया, एक रिजन आहे. या रिजनमध्ये युरोपातले 27 देशांचा समावेश होतो आणि जर तुम्हाला 27 देशांसाठी वेगवेगळा विजा घ्यायचा नाहीये, प्रत्येक देशाचा अप्रुव्हल घ्यायचं नाहीये, तर तुम्ही असा शेंझेन विजा मिळवू शकता आणि ज्या मार्फत तुम्ही या 27 युरोपियन देशांमध्ये कागदपत्र न दाखवता किंवा फक्त एका विजावरती, या शेंझेन विजावरती संपूर्ण या 24 युरोपियन देशांमध्ये फिरू शकता. या देशांमध्ये प्रवास करण्यासाठी गैर युरोपियन नागरिकांना शेंझेन विजा आवश्यक असतो. गैर युरोपियन देशांचे नागरिक असल्यास तुम्ही शेंझेन विजेसाठी पात्र ठरता. शेंझेन विजा कोणत्याही संबंधित व्यक्तीला 180 दिवसांच्या कालावधीत आणि 90 दिवसांपेक्षा जास्तीच्या कालावधीत शेंझेन क्षेत्रामध्ये लहान आणि तात्पुरत्या मुक्कामासाठी किंवा प्रवासासाठी देण्यात येतो. हे लक्षात ठेवायचं, 180 दिवसांसाठीच मॅक्झिमम याचा कालावधी आहे किंवा 90 दिवसांपेक्षा जास्त या कालावधीसाठी शेंझेन क्षेत्रामध्ये हा विजा मिळू शकतो. मग आता ही 27 देश कुठले कुठले येतात जे शेंझेन क्षेत्रामध्ये आपण कन्सिडर करतो? त्याच्यामध्ये ऑस्ट्रिया आहे, बेल्जियम, क्रोएशिया, चेक रिपब्लिक, डेन्मार्क, इस्टोनिया, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, हंगेरी, आइसलँड, इटली, लॅटेव्हिया, त्यानंतर लिकेनस्टेनिन, लिथुआनिया, लक्झमबर्ग, माल्टा, नेदरलँड, नॉर्वे, पोलंड, पोर्तुगाल, स्लोवेकिया, स्लोव्हेनिया, स्पेन, स्वीडन आणि स्वित्झर्लंड. तर अशा या 27 देशांचा या क्षेत्रामध्ये समावेश होतो. लक्षात ठेवायचे हे 27चे 27 देश लक्षात ठेवायचे का? तर गरज नाहीये मित्रांनो. तुम्हाला फक्त एक शेंझेन क्षेत्राचा विजा प्रकार नेमका काय आहे हे माहिती असावं म्हणून हा प्रश्न इथे इन्क्लूड केलाय. बाकी हा अशा प्रकारचा विजा देणारा पहिला देश कोणता आहे? तर तो म्हणजे युरोपमधला फ्रान्स. डिजिटली शेंझेन विजा देणारा हा पहिला देश बनलाय. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. उत्तर भारतातील पहिली DNA बँक कोठे स्थापन केली जात आहे? तर उत्तर प्रदेशमधली पहिली DNA बँक ही जवाहरलाल नाही, अलीगड नाही, तर काशी हिंदू विद्यापीठ किंवा BHU म्हणून आपण ज्याला ओळखतो, बनारस विश्व हिंदू. ओके, तर हा फक्त फॅक्ट म्हणून लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न बघू. डॅश डॅशने अंतराळात सर्वाधिक वेळ
घालवण्याचा विक्रम केला आहे. म्हणजे असा कोणता व्यक्ती आहे जो सगळ्यात जास्त वेळ अंतराळात होता, स्पेसमध्ये होता? तर त्या व्यक्तीने साधारण 878 दिवसांपेक्षा जास्त कालावधी स्पेसमध्ये घालवलाय, 2.5 वर्षांपेक्षा जास्त. आणि तो व्यक्ती आहे ओलिएग कोनोनेको. ओलिएग कोनोनेको तर यांनी आतापर्यंतचा रेकॉर्ड केलेला आहे, जे सगळ्यात जास्त वेळांसाठी अंतराळामध्ये होते, स्पेसमध्ये होते. यापूर्वीचा जो रेकॉर्ड आहे ना, तर तो एका रशियन अंतराळवीराचा आहे आणि ज्यांचं नाव आहे गॅनाडी पॅडाल्का. तर गॅनाडी पॅडाल्का हे साधारण 878 दिवस, 11 तास, 29 मिनिटं आणि 48 सेकंद हे अंतराळात लॉग इन होते. एकूण ते 5 वेळा वेगवेगळ्या अंतराळ कार्यक्रमांमध्ये सहभागी होते आणि एकूण एवढे साधारण 879 दिवस ते अंतराळामध्ये होते. आणि तो रेकॉर्ड आता फायनली ओलिग कोनोनेन्को तर यांनी मोडून काढला. ते सुद्धा 5 वेळा वेगवेगळ्या कार्यांनी अंतराळामध्ये होते आणि त्या दरम्यान ते 1110 दिवस अंतराळातून लॉग इन होते, म्हणजे कार्य करत होते. आणि अशा पद्धतीने या ओलेगो कोनोनेन्को तर यांनी हा रेकॉर्ड मोडलेला आणि ते ऑलरेडी रशियन स्पेस कॉर्पोरेशन रॉसकॉमॉसचेच कमांडर आहेत. तर त्याच्यामुळे त्यांनी एका रशियनचा स्वतःच्याच एका कलिगचा रेकॉर्ड मोडलाय. जे गॅनाडी पॅडाल्का आहेत हे 2017 मध्ये या स्पेस सेवेतून निवृत्त झालेत. तर अशा पद्धतीने एवढी माहिती तुम्हाला असायला पाहिजे. एक्झाममध्ये याच्यावरती सुद्धा क्वेश्चन बनेल. व्यक्तिविशेषांवरती जो क्वेश्चन विचारायचा असेल आणि तुम्हाला मार्कच मिळू द्यायचा नाही ठरवलं आयोगाने, तर हा प्रश्न बनेल. पुढचा प्रश्न, 2024च्या ग्रॅमी पुरस्कारांमध्ये अल्बम ऑफ द इयर कुणाला मिळाला किंवा पुरस्कार कुणाला मिळालाय? तर करेक्ट आन्सर दॅट इज टेलर स्विफ्ट. मिडनाईट तर त्यांच्या या अल्बमसाठी, मिडनाईट्स तर या अल्बमसाठी टेलर स्विफ्ट हिला 66वा ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यामध्ये बेस्ट अल्बमसाठी, अल्बम ऑफ द इयरसाठी पुरस्कार मिळाला आहे. लक्षात ठेवा, अल्बम ऑफ द इयर टेलर स्विफ्ट मिडनाईट्स. रेकॉर्ड ऑफ द इयर हे मायले सायरसला मिळालंय फ्लावर्स या तिच्या अल्बमसाठी. सॉन्ग ऑफ द इयर बिली इलिश आहे, व्हॉट वॉज आय मेड फॉर. तुम्ही यांची बरीचशी गाणी ऐकली असतील, पण जनरली कसं आपल्याला गायकाचं नाव लक्षात नाही राहत, ऐकली असतील 100%. बेस्ट न्यू आर्टिस्ट हा विक्टोरिया मोनेट आणि बेस्ट पॉप सोलो परफॉर्मन्स मायली सायरस अगेन फ्लावर्स या गाण्यासाठी. तर हे या 66व्या ग्रॅमी पुरस्काराचे विजेते होते, लक्षात ठेवायचे आहेत. अगेन पुढचा एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, कोणाच्या हस्ते बिमस्टेक ॲक्वाटिक्स चॅम्पियनशिपची सुरुवात करण्यात आली? हे खेळ आहेत बिमस्टेक या संघटनेमध्ये जेवढे काही देश येतात तर त्यांचे खेळाडू या खेळामध्ये पार्टिसिपेट करतायत. ॲक्वाटिक्स चॅम्पियनशिप आहेत, याच्यामध्ये इतर म्हणजे पाण्यासंदर्भातच्या बरेचसे खेळ होत आहेत, जसं पोलो होणार आहे, वॉटर पोलो वगैरे. तर या खेळाचं उद्घाटन कुणी केलंय? तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय का? तर नाही. याचं उद्घाटन अनुराग सिंग ठाकूर यांनी केलंय. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री आहेत ते अनुराग सिंग ठाकूर, तर यांच्या हस्ते या खेळाचं उद्घाटन करण्यात आलं. बिमस्टेकचं अशा प्रकारचं जे खेळांचं आयोजन आहे, ॲक्वॅटिक चॅम्पियनशिप, हे पहिल्यांदाच आयोजित केलं जात आहे. याचं आयोजन खरं तर 2018-19च्या दरम्यानच होणार होतं, 19-20च्या दरम्यान, पण कोविडमुळे हा प्रसंग पुढे ढकलण्यात आला आणि फायनली 2024 मध्ये बिमस्टेक ॲक्वॅटिक्स चॅम्पियनशिप्स होत आहेत. आणि जे खेळ 6 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान झालेले आहेत. दिल्लीमध्ये डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जलतरण तलाव संकुल, तर या ठिकाणी म्हणजे एक तिथं सगळे पाण्या रिलेटेड हे स्पोर्ट्स झालेले आहेत. ठीक आहे, तर बिमस्टेक बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आपण इथं हा प्रश्न ऍड केलाय. ही माहिती सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे की चॅम्पियनशिपमध्ये 20 वर्षाखालील वयोगटातले साधारण 268 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. तर ही माहिती लक्षात ठेवा. आणि बिमस्टेकमध्ये किती देश आहेत, बिमस्टेक बद्दल माहिती आपण जाणून घेऊ. बिमस्टेक म्हणजे बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉर्पोरेशन. बिमस्टेक 7 आशियाई राष्ट्रांचा मिळून हा आंतरराष्ट्रीय संस्था आपण बनवली आहे, ज्यामध्ये बांगलादेश, भूतान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड या देशांचा समावेश सदस्य देश म्हणून होतोय. सरचिटणीस भूतानचे आहेत सध्या आणि मुख्यालय याचं ढाकामध्ये आहे, बांगलादेश या ठिकाणी. 1997 मध्ये बिमस्टेकची स्थापना करण्यात आली आहे. याचं उद्दिष्ट असं आहे की या 7 देशांमध्ये तरी ऍटलिस्ट देशांचा विकास, ऊर्जा, तंत्रज्ञान, पर्यटन, मत्स्य व्यवसाय, वाहतूक, दळणवळण, पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन, कृषी, सांस्कृतिक या सगळ्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढावं
आणि या देशांमध्ये प्रगती व्हावी या सेक्टर्समध्ये, तर म्हणून बिमस्टेकची स्थापना करण्यात आली. बिमस्टेकचा लॉंग फॉर्म आयोगाने ॲज इट इज विचारला होता, बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉर्पोरेशन. तर हे आहे बिमस्टेकचा लॉंग फॉर्म. तर अशा प्रकारे आपण आज 7 ते 9 फेब्रुवारीचे महत्त्वाचे करंट अफेअर अगदी डिटेलमध्ये कंप्लीट केलेत. आय होप आजचं लेक्चर सुद्धा तुम्हाला आवडलं असेल. तुम्हाला लेक्चर आवडत आहेत का हे मला कमेंट करून कळवा, आणि त्याचबरोबर हे लेक्चर तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा, जेणेकरून लेक्चर आणखीन जास्त विद्यार्थी बघतील, आणि लेक्चर जेवढे जास्त विद्यार्थी बघतील तेवढा मला पण आनंद होईल, एक मोटिवेशन मिळेल. तर नक्कीच तुम्ही मला सहकार्य करा. तर भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत नेहमीप्रमाणे आई वडिलांची काळजी घ्या, हेल्दी फूड खा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.